नमस्कार मित्रांनो, महाविकास आघाडीने घेतला अखेर निर्णय. जास्त जागा उद्धव ठाकरेंना देण्याचा. राज्यातील निवडणुकीचे वातावरण बघून झाली ठाकरेंच्या आग्रहाला सहमती. काय आहे बातमी, सविस्तर जाणून घेऊया. दरम्यान किती दिवसांपासून महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून मतभेद बघायला मिळत होते. त्यातच उद्धव ठाकरे यांनी आपल्याला लोकसभेच्या 22 ते 25 जागा पाहिजे आणि त्यावर आपलाच अधिकार आहे असा अट्टहास लावून धरलेला होता. आणि त्यावर काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पण त्यांना समान जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरवून दिलेला होता. पण राज्यातील वातावरण बघून, निवडणुकीचे कल, राज्यात आरक्षणाचे प्रश्न असो व पक्षांमधली बंडखोरी हे बघूनच आता काँग्रेस व राष्ट्रवादीने उद्धव ठाकरेंना मोकळा हात देण्याचा व जास्त जागा देण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे शिवसेना कोणालाही भेटो त्याकडे लक्ष न देता उद्धव ठाकरेंना मिळालेल्या संधीचं सोनं करण्यासाठी संपूर्ण ठाकरे गट आता कामाला लागलेला आहे. त्यामुळे राज्यात आपले 18 खासदार आहेत, त्यापैकी 12 ते 13 खासदार शिंदे गटात गेल्याने त्या संपूर्ण खासदारांना पाडण्यासाठी, त्या जागी आपल्या कार्यकर्त्यांना तिकीट देऊन त्या जागा आपल्याकडे करून घेण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी आता रणशिंगार आता फुकलेला आहे. त्यावरूनच आता किती दिवसांची दगदग असलेली ठाकरेंची बंडखोरी केलेल्या आमदारांच्या विरोधात असो व पक्ष व चिन्ह हिसकावून घेण्याबाबत असो, सगळ्याच बदला घेण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या शिलेदारांना घेऊन कुठेही लक्ष न देता आपल्या लक्षात फक्त सोडून गेलेले आमदार व खासदारांच्या मतदारसंघात जाऊन आपली ताकद व आपले सीट परत आपल्याकडे आणण्यासाठी संपूर्ण लक्ष दिले जाणार आहे, असे ठाकरेंनी आपल्या कार्यकर्त्यांना सूचना देऊन कामाला लागा असे आदेश दिले आहे. तर त्यातच आता राष्ट्रवादीमध्ये सुद्धा झालेल्या बंड्यानंतर शरद पवार सुद्धा त्यांच्या लक्षात आले की वातावरण ठाकरे व महाविकास आघाडीच्या सोबत आहे. त्यामुळेच त्यांनी काँग्रेसच्या वरिष्ठांना सांगून उद्धव ठाकरे यांचा आपल्याला जास्त जागा पाहिजे असा अट्टहास त्यांचा पूर्ण केला, अशी राज्याच्या राजकारणात आता चर्चा चालू आहे. तर मित्रांनो, महाविकास आघाडीत उद्धव ठाकरेंना जास्त जागा दिल्यानंतर उद्धव ठाकरे शिंदे गटातल्या खासदारांना व आमदारांना पाडून त्या ठिकाणी आपल्या शिलेदारांना निवडून आणतील की नाही, याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमचे अनमोल मत नक्की आमच्यापर्यंत पोहोचवा. तुर्तास धन्यवाद. जय महाराष्ट्र.